आम्ही कोण? आम्हाला बगळा, गतप्रभझणी होतील तारांगणे. आम्हाला बगळा गतप्रभझणी होतील तारांगणे. आम्हाला बगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. कवी केशवसूत यांच्या आम्ही कोण या प्रसिद्ध कवितेच्या या शेवटच्या दोन ओळी आहेत. कवी केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. त्यांच्यापूर्वी मराठीत कवी होते, कविताही होती, पण ती खूप साचेबद्ध होती. परंपरेचा प्रचंड पगडा त्या कवितेवर होता. केशवसूतांनी हा प्रभाव मोडून काढला. कविता मोकळा, स्वतःचा श्वास घेऊ लागली. कवितेमध्ये समकालीन विषय येऊ लागले. सभोवतालच्या घटनांचं प्रतिबिंब कवितेत पडू लागलं आणि अगदी आजपर्यंत मराठी कविता हे स्वातंत्र्य अनुभवते आहे. केशवसूतांच्या कवितांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातले आधुनिक विचार. अन्यायाविरुद्ध चीड, घातक सामाजिक रूढींवर टीका, विषमतेविरुद्ध बंड असे अनेक विषय त्यांच्या कवितांमधून येतात. आम्ही कोण ही कविता कलावंतांच्या आत्मभानाचा हुंकार आहे. आणि या शेवटच्या दोन ओळी म्हणजे या सगळ्या कवितेचं जणू सारच. कला म्हणजे काही केवळ दोन घटका करमणूक इतकी थिल्लर गोष्ट नाही. साहित्य, संगीत आणि इतर कला यांनी माणसाचं माणूसपण सिद्ध होतं. या गोष्टी नसतील तर माणूस आणि पशु यात फरक तो काय राहिला? आणि मग अशा पशुतुल्य आयुष्याचं मोल ते काय? नेमका हाच विचार या ओळींमध्ये मांडला आहे. केशवसूतांनी कलाकारांच्या संदर्भात आम्ही कोण याचं उत्तर दिलं. आपण जेव्हा या कलांचा आस्वाद घेतो तेव्हा आपण कोण या प्रश्नाचं उत्तर निदान काही अंशी तरी मिळतं. ते मिळावं म्हणून आपली भाषा, आपलं साहित्य, आपली संस्कृती जपायची इतका खोल अर्थ आहे या सगळ्याचा.